नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बर्गर टिक्की. हो, व्हेज कटलेटला जे साहित्य वापरलं होतं ना, अगदी सेम साहित्य आपण इथे वापरतो आहे आणि बर्गर टिक्की बनवणार आहोत. 4-5 गाजर, 2 बीट, 1 फ्लॉवर, 2 शिमला मिरची आणि 2 कप वाटाणे. आता इथे आपण त्याच्यासाठी मसाला जो व्हेज कटलेटला बनवला होता सेम इथे बनवतो आहे. 2-3 कलमीचे तुकडे, 7-8 लवंगा, 10-12 आपण मिरे घेतलेले आहे आणि 4 वेलची घेतलेले आहे. हे छानपैकी परतून घेतोय. यामध्ये 1 चमचा जिरं घालून मी याला गरम करून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवलेलं आहे. व्हिडिओ नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या छान छान रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. आता पुढे मी इथे केलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जे चॉपरने बारीक करून ठेवलेले आपण भाजीपाला होता ना, तो सगळा इथे मी टाकते आहे. वाटाणे मी इथे चॉपरने चॉप केलेले टाकलेले आहेत आणि त्याला छान एक 2-4 मिनटं आपण परतून घेणार आहोत. त्यामध्येच मी इथे शिमला मिरची देखील टाकलेली आहे आणि याला आपण छान व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. भाजी खूप शिजवायची नाही आहे, थोडीशी कच्ची असावी, थोडीशी क्रिस्पी असावी. थोडं चवीपुरतं मीठ घालून मी याला परतवून घेतलेलं आहे आणि हे वाटाणे आपण इथे काढून घेतलेले आहे. आता मुलं भाजीपाला खायला खूप कंटाळा करतात आणि उन्हाळा म्हटल्यावरती भूक देखील त्यांना लागत नाही, पण असा चुटूर-मुटूर चारा असेल तर त्यांना आवडतं. मग आता इथे आपण त्यांना रोज रोज तर बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आहे आणि रोज ऑर्डर करून बाहेरचं खाऊ पण घालू शकत नाही आहे. मग या पद्धतीने आपण घरीच त्यांना भाज्या सगळ्या खाऊ घालू शकतो आहे. मग इथे फ्लॉवर टाकलेलं आहे. फ्लॉवर देखील आपण एक संपूर्ण घेतलं होतं मीडियम साईजचं, ते मी चॉपरने बारीक करून ठेवलेलं आहे. आता त्यामध्येच मी इथे गाजर टाकते आहे. गाजर आणि बीट आपण एक छान परतून घेतो एक साधारण 4-5 मिनटं. यामध्ये मी तेल टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते आहे. भाज्या खूप शिजवायच्या नाही आहे, क्रिस्पीनेस असावा, त्यामध्ये थोड्याशा क्रिस्पी असाव्यात. अशा पद्धतीने आपण हे छान परतून घेतलेलं आहे एक साधारण 5 ते 7 मिनटं. आणि जे वाटाणे आपण पहिलेच परतवून बाजूला ठेवलेले ते देखील आपण इथे मिक्स करतो आहे आणि त्याला देखील आपण एक 3-4 मिनटं छान एकजीव गरम करून घेणार आहोत. मुलांनी भाज्या खाव्या यासाठी आपण किती धडपड करत असतो ना, मग एक छोटासा प्रयत्न हा देखील करावा, म्हणून मी हे केलेलं. आता व्हेज कटलेटला जे जिन्नस वापरलेले तेच सगळे मी इथे वापरलेले. व्हेज कटलेट बनवलेले ते 4 ते 5 दिवसामध्ये माझे संपलेले. त्याला मी फ्रीझरला स्टोअर करून ठेवलेले. ते 15 दिवस राहू शकतात, पण माझ्याकडे काही ते राहिले नाही. मग आता हे व्हेज कटलेट झालेत संपून. मग आता काहीतरी नवीन खायचं आहे. मग आम्ही इथे बर्गर टिक्की बनवलेली, कारण आता आम्हाला बर्गर खायचं होतं. बरं, आता तो जो आपण मसाला थंड करायला ठेवलेला तोच मसाला आपण इथे गरम करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि तो या भाज्यांमध्ये आपण मिक्स करतो आहे. भाज्या गरम आहेत, त्यामध्येच आपण हा मसाला गरम मिक्स करतो आहे आणि छान एकजीव करतो आहे. हे बघा, इथे छान एकजीव झालेला आहे तो मसाला. आता यामध्ये आपण 4 उकडलेले बटाटे घालायचे आहेत, पण ते डायरेक्ट घालणार नाही आहोत. आपण इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा धणं पावडर, थोडंसं हिंग आणि त्यामध्ये आपण हे बटाटे घालणार आहोत. हे बघा, इथे मी जिरं घातलेलं आहे, थोडं हिंग घातलेलं आहे, धणं पावडर, जिरं पावडर हे छान व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडं तळलं गेलेलं आहे आणि त्यामध्येच आपण बटाट्याचं मॅश केलेले बटाटे घातलेले आहेत आणि ते आपण छानपैकी परतवून घेणार आहोत. यामध्येच मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कारण आपण सगळ्या भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं. तर मी इथे बटाट्यांसाठी सुद्धा तशाच पद्धतीने थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे बटाटे मी परतवून घेतलेले आहेत. यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता मिरे आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, लवंग टाकलेले आहेत, त्यामुळे जास्त तिखट होऊ नये या हिशोबाने आपण ते अंदाजे टाकलेले आहे. आणि आता ज्या भाज्या आपण मिक्स करून ठेवलेल्या त्या भाज्या आपण इथे बटाट्यामध्ये मिक्स करतो आहे, छान एकजीव करतो आहे, गरम करतो आहे, त्याला छान परतवतो आहे आणि या सगळ्या भाज्यांचं मिश्रण आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. आता याला बाइंडिंग येण्यासाठी हे बघा, इथे मीठ देखील जे थोडंसं होतं ते मी इथे टाकून दिलेलं आहे आणि हे छान मिक्स होतं आहे. आता आपण इथे बाइंडिंग यावं म्हणून ब्रेड क्रम्स टाकणार आहोत. साधारण 10-12 ब्रेड स्लाईस होते, ते मी मिक्सरला दळून घेतलेले आहे आणि ते ब्रेड क्रम्स मी यामध्ये मिक्स केलेले आहे. त्याने या बॅटरला छान बाइंडिंग येईल आहे. पण हो, इथे थोडासा ओलावा येईल, कारण बटाटे आपण टाकलेले आहे आणि ब्रेड क्रम्स सगळा ओलावा काही शोषून घेऊ शकत नाही. मग त्यामध्ये मी इथे 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. मक्याचं स्टार्च, हो कॉर्न स्टार्च, ते मी इथे टाकलेलं आहे आणि
याला छान मस्तपैकी मळवून घेतलेलं आहे. आता याचे आपण टिक्की तयार करणार आहोत. याला मी गोल गोल बर्गर टिक्कीचा शेप देणार आहे. जे मार्केटमध्ये मिळतात त्या साईजच्या झाल्याने थोड्याशा छोट्या झाल्या, पण ठीक आहे, ओके. बर्गर टिक्की मी घरी बनवलेली आहे, याचं मला समाधान आहे. आता या छान गोल गोल आपण आकार देऊन घेणार आहोत आणि याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करण्यासाठी आपल्याला मैद्याची स्लरी तयार करायला लागणार आहे. मी इथे 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे. त्याची एक स्लरी तयार करून घेतलेली आहे, जी आपण व्हेज कटलेटच्या वेळेला केलेली. व्हिडिओ तुम्ही तो बघितला नसाल तर नक्की बघा. आता त्या स्लरीमध्ये आपण हे टिक्की बुडवून आणि ब्रेड क्रम्समध्ये त्याला कोटिंग करणार आहोत. हे बघा किती छान कोट झालेले आहेत. याला सिंगल कोट पण करता येईल आणि डबल कोटिंग पण करता येईल. हे बघा अशा पद्धतीने मी त्याला कोट केलेलं. मैद्याच्या स्लरीमध्ये भिजवलं आहे, त्यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकलं आहे. दोन्ही बाजूने छान ब्रेड क्रम्स छान व्यवस्थित दाबून त्याला आपण स्टिक केलेलं आहे आणि हे तुम्ही फ्रीजरला स्टोअर करून ठेवू शकताय. 15 दिवस ही बर्गर टिक्की सहज फ्रीजरला राहते. आता आपण ही बर्गर बन मी फ्लिपकार्टवरनं मागवलेले. फ्लिपकार्टने एक नवीन छान सोय केलेली आहे. 8 मिनिटात डिलेवरी देत आहेत. हे बघा, ही बर्गर टिक्की मी इथे छान गरम तेलामध्ये तळायला टाकलेली. एक 2 मिनिटामध्ये बर्गर टिक्की आपली तयार झालेली आहे. आता याच्यासाठी जे बन मी मागवले होते ते बन इथे बटर लावलेलं आहे तव्यावरती. त्यावर आपण एक 2 मिनिटं त्याला शेकवून घेणार आहोत. त्याला छानपैकी क्रिस्पी करणार आहोत खालून. हे बघा, आतून छान क्रिस्पी झालेले आहेत आणि वरून खूप मऊ आहेत. अशा पद्धतीने आपण त्याला गरम करून घेतलेले आहेत बर्गरचे बन. आता त्यावरती मी इथे पिझ्झा सॉस लावते आहे. बर्गरच्या दोन्ही बाजूंना आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने खालच्या बेसला पण आपण पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि वरच्या बेसला देखील पिझ्झा सॉस लावलेला आहे. आणि त्याच्यावरती आपण टोमॅटोचे स्लाईस तुम्हाला ज्या हव्या आहेत की ज्या वेजीज मुलांनी खायला हवे आहेत अजून, त्या इथे आपण टाकू शकतो आहे. पण मी इथे दुसरं काहीच नाही, मार्केटला अवेलेबल असतं तसंच बर्गर बनवायचं आहे. मग इथे आपण दुसरं काहीच लावलेलं नाही आहे. पिझ्झा सॉस लावलेला आहे, टोमॅटो स्लाईस ठेवलेला आहे, चीजचं स्लाईस ठेवलेलं आहे आणि त्यामध्येच आपण बर्गर टिक्की ठेवलेली आहे. आणि ज्या लीफ आपल्याला मिळतात, ज्या ग्रीन लीव्ज आपल्याला बर्गरमध्ये खायला मिळतात, त्या मी इथे ऑनलाईनच मागवल्या होत्या फ्लिपकार्टवरनं. त्याही मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यावरती आपण बर्गर टिक्की ठेवलेली आहे आणि त्यावरून आपण हे बर्गरचा जो दुसरा बेस आहे तो इथे पॅक करतो आहे. एक बर्गर मी अशा पद्धतीने बनवलेला आहे चीज स्लाईस टाकून आणि सेकंड बर्गर मी इथे चीज क्यूब घेतलेला आहे आणि ते ग्रेट करून त्या बर्गरवरती टाकलेलं आहे. अशा दोन पद्धतीने बर्गर बनवलेले आहे. दोन्ही पद्धतीचे बर्गर माझ्या मुलीला खूप आवडतं. तिला चीज खूप जास्त आवडतं. मग अशा पद्धतीने तिने बनवायला लावलेलं, म्हणून आपण हे ग्रेटेड चीज वापरलेलं. अदरवाईज आपण स्लाईसवालं चीज देखील वापरू शकतो. हे बघा किती मस्त दिसतं आहे. का मुलं खाणार नाहीत? आणि हे खाऊ घालायला आपल्याला त्यांना बर्गर किंगलाच न्यायला पाहिजे असं कुठे? मग मी हे घरीच बनवलं आणि तिला खाऊ घातलं. तिने खूप आवडीने हे खाल्लेलं आहे. तुम्ही देखील बनवा. उन्हाळी सुट्ट्या आहे, मुलांना काहीतरी लागत असतं. आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.